मनुष्य प्राण्यामध्ये परमेश्वराप्रती असलेली श्रद्धा भक्तिभाव अनेक रूपात आपणास पाहावयास मिळतो. परंतु मुख्य प्राण्यांमध्ये असलेला भावग्रंथ पुराणात वाचवायस मिळतो. त्याचाच प्रत्यय कलियुगातही आला आहे. एक कुत्रा बडोदा जिल्ह्यातून ज्योतीबरोबर थेट 485 किलोमीटर पायी चालत महाराष्ट्रात आला आहे. नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी अनेक गावातील मंडळं राज्यातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देवीच्या मंदिरापासून आपल्या गावापर्यंत अखंड तेवत असलेली ज्योत पायी चालत आणतात. येताना प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव येत असतात व काही घटना घडत असतात. असाच एक अनुभव कानेगाव येथील तरुणांना आला आहे. कोपरगाव तालुक्यातील कानेगाव येथील श्री सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रपूर्वी गेल्या 23 वर्षांपासून देशातील विविध भागातून देवीची ज्योत आणली जाते. यावर्षी पावागड गुजरात येथील कालिका मंदिर ते कानेगावपर्यंत सुमारे 485 किलोमीटर अंतर कापत ज्योत घेऊन आले आहेत. गुजरातमधून ज्योत घेऊन निघाल्यावर काही अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणाबरोबर एक कुत्रा धावत होता. त्या कुत्र्याला रस्त्यात थांबण्यासाठी प्रयत्न केला, परंतु तो ज्योतीबरोबर धावत राहिला आणि विशेष म्हणजे सुमारे 485 किलोमीटरचा प्रवास करून तो या गावी आला आहे. ज्योती आणण्यासाठी संजय सुरभैया, नवनाथ माळी, मनोज सरभैया, अण्णासाहेब लहरे, श्रीपाद माळी, आप्पासाहेब काजळे, विश्वनाथ सुरभैया, अरुण भाकरे, अशोक काळे, गोकुळ उचाळे, प्रसाद काजळे, कृष्णा परसैया, रमेश गायकवाड, बाळू गांगुर्डे, बळीराम बोरे, रमेश माळी, संदीप माळी, जालिंदर भाकरे, योगेश पंढरी, दादा विंचू, रामकृष्ण सुरभैया, योगेश शिंदे, कृष्णा सुळसे आदी तरुण सहभागी झाले होते.